दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत 118, चांदवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे पहिले मतदान कर्मचारी प्रशिक्षण दिनांक 23 मार्च रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चांदवड येथे 2 सत्रात पार पडले। या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1 ते 3 असे एकूण 2098 पैकी 1978 मतदान कर्मचारी उपस्थित होते। या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी उपस्थित मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियाबाबतचे सविस्तर प्रशिक्षण दिले। तसेच मतदान यंत्र हाताळण्याबाबतचे सविस्तर प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मतदान अधिकारी यांनी मतदान यंत्र स्वतः हाताळले व त्याबाबतची माहिती घेतली। मतदान यंत्राचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, ITIचे कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी यांनी सहाय्य केले। यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच देवळाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते। प्रशिक्षणादरम्यान गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन खुलासा मागवण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाचे नियोजन चांदवडचे निवासी नायब तहसीलदार विजय कछवे, प्रशासन नायब तहसीलदार बाबासाहेब खेडकर, निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी, देवळा निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव, देवळा निवडणूक नायब तहसीलदार कैलास निकम यांनी केले होते। यावेळी प्रशिक्षणार्थींसाठी आरोग्यविषयक प्रथमोपचार सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन सुविधा उपलब्ध होत्या। EVM ट्रेनिंगसाठी 20 कंपार्टमेंटमध्ये एकूण 20 टेबलवर प्रत्येकी 50 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये क्षेत्रीय अधिकारी, तलाठी, शिल्प निर्देशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदवड व देवळा अशा 3 ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात आले। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड।